भोगी आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। महाद्वार, पश्चिम द्वारासह विठुरायाच्या आणि रखुमाईच्या दोन्ही कळसास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या विद्युत रोषणाईने विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर अधिकच खुलून दिसत आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा याकरिता मसाजोग गावात ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले। या बैठकीमध्ये मंगळवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला देशमुख हत्या प्रकरण आरोपी करावे, तसेच त्यांच्यावर मुक्का लावला जावा यासह विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जावी या प्रमुख मागण्या बैठकी दरम्यान करण्यात आल्या। सरकारने या मागण्यांची गंभीर दखल घेतली नाही तर मात्र गावकरी सामूहिक आत्मदहन करण्यावर ठाम असल्याचा पवित्रा या ठिकाणी घेण्यात आला आहे। उद्याचं आंदोलन तर इथं टावरवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करायलेले आहेत आणि परवा दिवशी 14 तारखेचं जे सामूहिक आत्मदहनाचं आंदोलन आहे त्याचं आम्ही ठिकाण समजा निश्चित केलेलं आहे। त्याचं मसाजोग मध्ये कोणत्या ठिकाणी होईल हे आम्ही आज सांगणार नाहीत। आज जर सांगितलं तर पोलीस प्रशासन येईल, आम्हाला नोटीस देईल, हे करील। आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची, तुम्हाला खरंच जर मसाजोग वासियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसात काळजी त्यांना करायची परिस्थिती करावी, आरोपी अटक करावीत। त्याच्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनाला एक विनंती करायची की तुम्ही जे समजा आजपर्यंत आम्हाला की विशेष सरकारी न्याय वकील नियुक्त करतो आजपर्यंत म्हणतात, पण आणखीन कसल्या प्रकारची ऑर्डर निघालेली नाही। या स्थानिक लेवलवरचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्यावर हे आरोपीचे कार्यकर्ते दबाव आणून ते त्या केसमधून माघार घेतात। ऐन टायमाला आम्हाला दुसरा म्हणजे सरकारला दुसरा तिथं वकील उभा करावा लागतो। जर यांना जर विशेष सरकारी वकील जर नियुक्त केले ह्या केसमध्ये तर बाकीची ही वेळ येणार नाही ना शासनावर। आणि ज्यावेळेस समजा ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांच्यासारखे जर नावाजलेले जर वकील जर तुम्ही करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या। त्यात प्रमुख आरोपी म्हणजे जे आरोपी त्यांना अटक करा, आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या। त्यापैकी 2 आरोपी अटक झालेत, त्यातला 3रा आरोपी अजूनही अटक झाला नाही। त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत CID कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही। जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची मागणी केली ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही। SIT मध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही, किंवा ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा लागलाय नाही लागलाय, किंवा त्यांच्या मोकामध्ये बाकीचे 8 आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही। हा कशामुळे नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय? ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतंय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर 100% आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय ह्याच मागण्यासाठी उद्याच्याला या ठिकाणी जी बाजूला टावर आहे त्या टावरवर चढून त्या टावरवरून उडी मारणार आहेत। आणि 14 तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी, वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा, आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी, शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, ती बी तात्काळ करण्यात यावी। पुन्हा SIT कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी। सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळाच्या वतीने पौष पौर्णिमेला शेकडो वर्षाची परंपरा असलेले खंडेराव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। पूर्वी ही पालखी जेजुरी येथे प्रस्थान व्हायची, परंतु कालांतराने बदल होऊन तालुक्यातील कठोराच्या तापी नदीपर्यंत जाऊन उत्सव साजरा केला जातो। आज खंडेराव महाराज मंदिरापासून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला। आयोजित दरवर्षी सालाबादाप्रमाणे पौष पौर्णिमेला कमीत कमी 150-200 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। अगोदर ही आपली जी मिरवणूक आहे पालखी सोहळा हा जेजुरीपर्यंत जायचा, पण कालांतराने थोडा बदल झाला तर आपण कोळंबा येथे तापी नदीमध्ये तिचा साजरा करतो। पालखी सोहळ्याच्या मिरवणूक जी असते ही कशी असते? ही मिरवणूक इथून आपल्या मंदिरापासून पूर्ण बारेवाडा गोल मंदिर माझ्या चौकातून पाटील गडीपर्यंत तिथे 9-9:30 पर्यंत निरोप होतो। त्यानंतर रात्री 10-10:30ला पायी कोळंबा येते। कल्याण डोंबिवली परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरातील संतापाची लाट उसळली आहे।
याच पार्श्वभूमीवर आज कल्याणमधील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवी साखळी बनवत तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी नागरिकांनी हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा कठोर न्याय व्यवस्थेची आठवण करून देणारी पोस्टर्स घेऊन आपला रोष व्यक्त केला आहे। यावेळी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन यावेळी नागरिकांनी प्रशासनाला केले आहे। मर्डर झालं आहे आणि तसंच एक ब्रुचक अत्याचार डोंबिवलीमध्ये पण झालं आहे। मागील 15 दिवसामध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती आपले अत्याचार झाले आहेत। त्या बाबतीत आम्ही निषेध करत आहे आणि जसा छत्रपती शिवरायांचा पार्श्वभूमीवरती असा अत्याचार होत आहे, तशा शिवरायांचा टाइमावर एक अत्याचारवरती एक कठोर शिक्षा द्यायचा। तसंच आमचा गव्हर्नमेंटपेक्षा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आजच्या प्रमाणे जे कठोर शिक्षा आहे ते तुम्ही त्या क्रिमिनल्सला द्या आणि त्यापैकी एक आताही फरार आहे। 2 रेपिस्ट आहे, दोघांपैकी एक सिरियस रेपिस्ट आहे आणि दुसरा रेपिस्ट आपला फरार रेपिस्ट आहे। मग आमचा गव्हर्नमेंटपेक्षा एकच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करा। आणि मी कल्याणकर म्हणून आज रस्त्यावर उतरलेलो आहे। कल्याण ईस्ट मध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही रस्त्यावर आज उतरलेलो आहे। काहीच नाही, छत्रपती शिवाजी महाराजां जसे न्याय करायचे तसेच या सरकारकडे आमची मागणी आहे, लवकरात लवकर जे घटना झालेली आहे त्याला सजा झाली पाहिजे। स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांनी जिजामातेला अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे। 1 महिना अगोदरपासून प्लास्टिकच्या बॉटल्स गोळा करत तब्बल 18,000 बॉटल्स पासून अश्वारूढ असा 200 फुटाचा माँसाहेब जिजाऊंचा पुतळा उभारला आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन हा पुतळा उभारल्याचे आयोजकांनी सांगितले। हा पुतळा बघण्यासाठी संभाजीनगरासह मराठवाड्यातून शिवप्रेमी दाखल होत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राजमाता जयंती उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा करतो। प्रत्येक वर्षी आम्ही ज्योतिराम पाटील युवा मंचातर्फे वेगवेगळ्या नवीन संकल्पना राबवून या जयंती साजरा करण्याचा प्रयत्न करतो। या वर्षी आम्ही 18,000 पाण्याच्या बॉटल पासून जिजाऊंचा 25 फुटाचा एक पोर्ट्रेट फोटो आपण तयार केलेला आहे। या शहराच्या केंद्रबिंदू असलेल्या क्रांती चौक येथे हा पोर्ट्रेट फोटो आम्ही तयार केलेला आहे। याच्यासाठी आम्हाला 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कलरचा वापर केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे की प्लास्टिकच्या बॉटल, पाण्याच्या बॉटल आपण पाणी पिलो की आपण फेकून देतो, अशा गोष्टींपासून आपण एक चांगला मेसेज समाजाला देऊ शकतो। या संकल्पनेतून व याचे कलाकार उद्देशजी पगळ यांच्या सहकार्याने आम्ही हा पोर्ट्रेट फोटो तयार केला। यामध्ये प्रति दिवसाला 50 पेक्षा जास्त शिवभक्त किंवा युवक यामध्ये या शिवकार्यासाठी आम्हाला मदत करत होते। येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला आहे। नायलॉन मांजाने जखम झाल्यामुळे तब्बल 18 टाके पडले आहेत। येवला शहरात नायलॉन मांजाचा उपद्रव हा सुरूच असून संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात नायलॉन मांजामुळे आणखी एक दुर्घटना समोर आली आहे। येवल्यातील सुमित अरुण भालेराव हा तरुण कोटमगाव रस्त्यावर जात असताना कटलेल्या पतंगीचा मांजा डोळ्यात अडकल्याने त्याच्या डोळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल 18 टाके पडले आहेत। सुदैवाने या व्यक्तीचा डोळा बचावला असून नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। येवल्यावरून कोटमगावला जात असताना सर नायलॉन मांजा पतंग कटून चालला होता, अचानक दोरा आल्यामुळे तो लागला सर डोळ्याला माझ्या, त्यामुळे ही हानी झाली। सुमित अरुण भालेराव, राहणार हुडको कॉलनी, वय 30, याचा आज कोटमगावजवळ मांजाने इंजुरी झाल्यामुळे डाव्या डोळ्याला जखम होऊन ॲक्सिडेंट झाला आहे। त्याला डाव्या डोळ्याच्या पापणीला एक साधारणपणे 18 टाके पडले आहे। त्याला आता इमर्जन्सी ट्रीटमेंट करून आपण ॲडमिट केलं आहे। पेशंट आता स्टेबल आहे। आपल्या माध्यमातून पुन्हा सर्वांना हेच सांगू इच्छितो की नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि सर्वांनी सुरक्षिततेच्या हिशोबाने सेफ्टी मेजर्स वापरावेत। म्हणजे आपल्या टू व्हीलर्सला
केबल्स लावणे, सुरक्षित तारा लावणे, हेल्मेटचा आणि गळ्याला स्कार्फचा वापर करणे. राज्याचे माजी मंत्री तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात पोहोचून श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले आहे. शेगाव येथे सुरू असलेल्या माडी समाजाच्या राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी ते शेगावात आले होते. त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात पोहोचून दर्शन घेतले. यावेळी संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मकर संक्रांतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गुजरात राज्याप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यात देखील पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी पतंग व मांजाच्या किमतीत जवळपास 30% वाढ झाली असून 10 रुपये ते 700 रुपये पर्यंत पतंग विक्री होत आहे, तर मांजा 335 ते 600 रुपये बंडल प्रमाणे विक्री होत आहे. ग्राहकांकडून सुरती मांजाला जास्त मागणी असल्याचे चित्र आहे. नायलॉन मांजा विक्रीला स्वस्त असून सुरती मांजा महाग असतो, तरी देखील सुरती मांजा घेण्याकडे ग्राहकाचा कल आहे. दरवर्षीप्रमाणे हे जी आता टायमावर फक्त 4 दिवस चालतं. पहिले कसं 1 महिने 2 महिने किंवा आता मध्ये मागच्या कोरोनाच्या काळात पण 8 ते 15 दिवसापासून तेच चालायचं. आत्ता असं हे संक्रांतीच्या 4 दिवस अगोदर गिरायकांची जास्त प्रमाणात ओढ निर्माण होते. पहिले आपण करायचो का 2-2 महिने दुकान लावायचो. आता ते 2-2 महिने घेऊन बसणं वाटत नाही एक प्रकारे. बाकी उत्साह तेवढाच आहे, माल छप्पत पण तेवढाच आहे नंदुरबार शहरात. रेटमध्ये असं एका लहान मुलासाठी 10 रुपयाला 5 पतंग पासून तर कमीत कमी मार्केटला 150 ते 200 पर्यंत आहे. पण माझ्या सोनी पतंग या दुकानात मी यावेळी एक नवीन हिंमत केली की आपल्या नंदुरबार शहरात पण आपण गुजरात राज्य जवळ असल्यामुळे तिथे जसं फेस्टिवलला मोठ्या मोठ्या पतंग उडतात, त्या फेस्टिवलच्या पतंगा मी नंदुरबार शहरात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मी सक्सेस झालो. तर त्या पतंग 200 रुपयाला 5, एवढी लहान साईज 1 फूटची, तर 200 रुपयाला 3 फूटची आहे 5 पतंग. तर डायरेक्ट 700 रुपयाला 5.5 फूटची 1 पतंग, 700 रुपयाला 5 पतंग या 3.5 फूटच्या अशा पतंगा मी यावेळी विकल्या आणि त्यामुळे कस्टमरची अजून मागणी आहे. तर मला एक उत्साह मिळाला की पुढच्या वर्षी आपण अजून जास्त प्रमाणात मोठ्या पतंग आणून विकू शकतो. 25 पतंगाच्या मी ट्राय केला, ते पण दिल्लीच्या कारागिरीने अहमदाबादला एका घरात बनवून मी आणल्या. त्या अजूनपर्यंत अहमदाबाद सुट्टीला पण आल्या नाही. जिल्ह्यामध्ये हे पहिलं वर्ष आहे, कारण की मला या पतंगाच्या धंद्यामध्ये 43 वर्ष झाले. म्हणून मला याच्यात एक अनुभव आहे का पब्लिकची मागणी कशी आहे. आपल्याकडे राहणारे जे नागरिक आहे ते सगळ्या जाती धर्माचे, त्याच्यात गुजराती आहे, ते सगळे, तर त्यांना त्याप्रमाणे ती ओढ आहे. म्हणून त्यांना आपल्या नंदुरबार जिल्ह्यात भेटल्यानंतर त्यांना एक वेगळा जाणून झाला का एवढा दूर आपण जाण्याविषयी आज आपल्या शहरामध्ये आपल्याला यावर्षी पण खूप जास्त लोक उत्साही आहे घेण्यासाठी आणि 30% मध्ये वाढ झाली आहे पतंगामध्ये. आणि दोऱ्यांमध्ये पण नवीन प्रकारचे दोरे आले आहेत, म्हणजे गेंडा 5 आणि पांडा गोल्ड आणि महासक्कल, सुपर सक्कल असे वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आहेत. त्याचे रेट पण 350, 400, 500, 600 पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये 50% यावेळेस वाढ झाली. यावेळेस 10 पासून 600, 200 पर्यंत, 700 पर्यंत पण आहे. 10, 20, 30 लहान मुलांसाठी सगळ्या प्रकारचे. अजून आकर्षण म्हणजे लहान मुलांसाठी कार्टून वगैरे तर आहेच. यावेळेस झालर वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि मोठे मोठे कार्टूनमध्ये जास्त कापडी पट्ट्यांचे असे मोठे मोठे दोरे अशा ते पतंग आहेत. मग एक मोठी आहे 700 वाली 5 फूटची, ती एक आहे आणि भरपूर नवीन यावेळेस आले डिझाईन. मागणी यावेळेस मोठ्या प्रमाणात पतंग त्यांना हव्या, म्हणजे मोठ्या याच्यातल्या भरपूर मोठ्या मोठ्या डिझाईनमध्ये अशी मागणी लोकांची यावेळेस. यावेळेस दोऱ्यांचे प्रकार सुरती मांजा असे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहे, म्हणजे सुपर सक्कल, महासक्कल, मग पांडा गोल्ड वगैरे 51 असे आहेत. तर तुम्ही ते सुरती मांजाच वापरा, कारण नायलॉन दोऱ्याची मागणी लोक करतात, त्यामुळे ते टाळा, कारण त्याच्याने हात वगैरे कापले जातात, इजा होतात, त्याच्यामुळे ते नका वापरू शकते. तर सुरती मांजाच वापरा आणि सेफ राहा. हॅपी संक्रांत.
संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी वाल्मिकी कराडवर कठोर कारवाईची मागणी करत देशमुख कुटुंबियांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. आरोपींवर मौका अंतर्गत कारवाई करून त्याला 332च्या गुन्ह्यात अटक करावी, अन्यथा मसाजोगमधील मोबाईल टावरवर चढून आंदोलन करणार आहोत, असे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितले. धनंजय देशमुख यांनी पुढे म्हटले, जर या आरोपींवर कारवाई झाली नाही तर ते उद्या माझाही खून करतील. अशा स्थितीत माझ्या कुटुंबियात न्याय मागणारे कोणीही उरणार नाही. हे CIDनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला, त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. त्यावरच 15 दिवसाचा PCR दिला होता आरोपीला. आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोक्का आणि 302मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर, त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं, मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही. तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे. कोणकोणी आंदोलन सहभागी होणार आहे? माझं कुटुंब आहे. भीतीची भावना आहे? भीती आहे ना, 100% मी तेच सांगायलो आहे. मला भीती आहे ना. तुम्ही अजून पण लक्षात घ्या, खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. हे खंडणी मागायलाच आले होते 6 तारखेला. 28 मेपासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे. तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते. आणि जर मला न्याय भेटत नसेल, मला सगळी माहिती भेटत नसेल, मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतो आहे. मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे, माझ्या भावाचं जी गोष्ट झाली ती उद्या परत ही करतील, म्हणून माझी ही भूमिका आहे. मी उद्या 10 वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून बाईक रॅली काढण्यात आली. तर या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होता आणि यावेळी शिवाजी महाराज, जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केलेले मुलेही यावेळी या रॅलीमध्ये होते. ही बाईक रॅली अशोक वाटिका येथून सुरू होऊन अग्रसेन चौक मार्गे जिजाऊ हॉल या ठिकाणी या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. जिजाऊच्या नावे 3 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आहे की ज्यांनी अकोला जिल्ह्यामध्ये विशेष कामगिरी केलेली आहे. अशा 3 लोकांचा सत्कार जो आहे तो विशेषतः महिला आणि किन्नरांचा सत्कार इथे घेतलेला आहे. त्यामध्ये एक युवतीसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर महिला आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा आणि महानगर यांनी एक स्पर्धा घेतली होती महिलांसाठी, त्यांचं बक्षीस वितरण इथं केलेलं आहे. मुळात हे जिजाऊ स्मारक जे आहे ते गेले अनेक दिवस धुळकात पडलं होतं आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर जवळजवळ 1,30,00,000 रुपये यासाठी मंजूर झाले. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत इथे त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि म्हणून या परिसराला आता चांगलं रूप येत आहे. जिजाऊचं एकमेव स्मारक या जिल्ह्यात आहे आणि ते विशेष रूपाने विकसित झालं पाहिजे यासाठी वंचित जो सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूरचे 4 हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना स्वातंत्र्यपूर्ण काळात 1931 मध्ये स्वातंत्र्याची लढाई इंग्रजाविरुद्ध लढताना 12 जानेवारी या दिवशी फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानाच्या आठवण ठेवण्यासाठी म्हणजेच हुतात्मा दिनानिमित्तानं सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बलिदान दिलं त्यांना आज आपण वंदन करत आहोत. हे सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. पूर्ण देशात, पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापुरात राहणाऱ्या ह्या 4 वीर पुरुषांनी केलं, त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो. आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे, काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जातपात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या 4 हुतात्म्यांनी आपल्याला दिला. आज आपल्याला हे ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते
आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे. कारण का ते हे हे 4 हुतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते, तरी ते ह्या जमिनीसाठी लढले. आणि आज खरं तर आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं काय करत आहोत. हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्य सैनिक लढले या देशासाठी, त्याच पद्धतीत आता लढायची वेळ आहे. आणि जेव्हा आज आठवण म्हणून आम्ही सगळे इथं काँग्रेसवाले इथं आलो आणि चेतन नरोटेने सगळं अरेंज केलेलं होतं. आज 12 जानेवारी पहाटे 5 वाजता त्या 4 हुतात्म्यांना येरोडा जेलमध्ये फाशी झाली. देशाकरता ज्यांनी आपले सर्वस्व दिलं ते 4 हुतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत. त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही या देशामध्ये राज्य करतो आहोत. महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडेयाच्या मंदिरामध्ये पालेभाज्यांची आरास करण्यात आली आहे. शाकंभरी उत्सवात काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्यांचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. यासाठी साधारण 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्री साईबाबा समितीचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस शेंडे, श्री साईबाबा संस्थान समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरश गाडीलकर आदी उपस्थित होते. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी पंढरपूरच्या रुक्मिणी मातेचे महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली. महिलांकडून अभिषेक घालण्यात आला. यानंतर मानाचा असणारा आणि सुवासिनीचा लेण असणारा वानवसा रुक्मिणी मातेसमोर महिलांनी अर्पण केला आणि संक्रांतीच्या भोगी सणाची सुरुवात करण्यात आली. महिलांना रुक्मिणी मातेच्या विलोभनीय रूपाचं दर्शन व्हावं यासाठी सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहे. पहिला पतीसोबत संसार सुरू असताना विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषांशी विवाह करणे पत्नीला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह 11 नातेवाईकांविरुद्ध अर्धारूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मनोहर सुरेश तरटे यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही आरोपीविरुद्ध कारवाई झाली नाही. अखेर मनोहर तरटे यांनी अर्धारूप न्यायालयात धाव घेतली. दरम्यान आरोपी पत्नी वैशाली हिने दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळे तिच्यासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अर्धारूप न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी वैशाली आणि तिच्या 11 नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते आमच्या पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावर आम्ही 494 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये हकीकत थोडक्यात अशी आहे की वैशाली भोसले म्हणून या मुलीशी विवाह झाला होता सन 2019 रोजी. परंतु त्या मुलीनं 3 वर्ष त्याच्यासोबत संसार केला. मुलगासुद्धा 3 वर्षाचा झाला आणि त्यानंतर अचानकपणे ती निघून गेली. निघून गेल्यानंतर यांनी भरपूर शोध घेतला परंतु मिळाली नाही. परंतु काही दिवसानंतर त्याला यश आलं आणि ती मुलगी जी आहे ती हेट्टी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथील होती. त्यांना सांगितलं बाबा तू आता चल माझ्या मुलाला घेऊन. तर ती म्हणली की मी दुसरा विवाह केला आहे, मी तुझ्यासोबत येत नाही. आणि त्यानंतर हा म्हणला बाबा तू माझ्याशी लग्न केलं आणि परत दुसरा विवाह कसा केला. ती म्हणली तुला यावंच लागेल. ते म्हणजे मी येत नाही, तुला काय करायचं ते कर. मग हे दिवाणी मॅटर असल्यामुळे मनोहर तरटे नावाच्या व्यक्तीनं परत अर्धापूर कोर्टात धाव घेतली आणि सांगितलं की माझी पहिली पत्नीशी माझा विवाह झाला, पुरावे सर्व दिले आणि अशा विवाहामध्ये माझी पत्नी दुसऱ्यासोबत परत विवाह केला, त्यामुळं ती आता माझ्यासोबत नांदायला यायला तयार नाही. माझा मुलगासुद्धा तिच्यासोबतच आहे आणि त्यावर एम केस दाखल करून पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावर आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये बोईनवाड म्हणून बीट अंमलदार जो आहेत आमच्या अर्धापूरचे त्यांच्याकडे देण्यात आला. आम्ही लवकरात लवकर 11
अमरावती शहर लगत असलेल्या नांदगाव पेठ MIDCतील गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना आज बाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी या घटनेत तातडीने हस्तक्षेप करत अनेक महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. कंपनीतील पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या 100हून अधिक महिलांना उलट्या, अस्वस्थ आणि पोटदुखीचा त्रास होत आहे. मनसेचे पप्पू पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत त्यांच्या अलगर्जीपणाचा निषेध केला. व्यवस्थापकांना फटकारत त्यांनी कामगारांचा आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही असे ठणकावले. कामगारांचा तिथं नेहमीच त्या कंपनीशी वाद सुरू असतात. कंपनी नेहमी कामगारांना दाबून ठेवते आणि म्हणून आज सकाळी मला फोन आला की कंपनीच्या काही लोकांना विषबाधा झाली आहे. महिला आणि पुरुष दोन्ही होते आणि मग त्याच्यातून कंपनीवाले कामगार प्रतिनिधींना कामगारांना भेटू देत नाही. तर मग मी त्यांच्याशी संपर्क साधला. जे तिथे HR होते त्यांनी सांगितलं की प्रकरण काही नाही, 2-3 जणांचं प्रकरण आहे, फक्त त्यांना पाण्यामुळे विषबाधा झाली. मात्र नंतर मला जास्त फोन आल्यावर मग मी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला काही कामगार हे तिथं आले होते, गळलेले होते, त्यांना मी हॉस्पिटलला पाठवलं आणि पोलीसवाल्यांना सांगितलं की तुम्ही त्या कंपनीत जायला पाहिजे. पोलीसवाल्यांना घेऊन मी कंपनीत जेव्हा गेलो तर जवळपास 80 महिला ह्या इथं आल्या, अजून काही महिला येऊन राहिल्या आणि काही महिला या घरी आराम करण्यासाठी गेल्या. आणि सकाळपासून यांचा एकच प्रयत्न सुरू होता की हे प्रकरण अंदरच्या अंदर दबलं पाहिजे. तिथंच डॉक्टर बोलावले, तिथंच यांना गोळ्या दिल्या, ORS दिलं, पण मात्र दिवसेंदिवस जसा जसा वेळ जात होता तसा त्रास वाढत होता. इथं आल्यावरही काही महिलांना उलट्या झाल्या आणि दस्त आणि उलटीचा हा प्रकार अमानवतावादी हे सर्व कंपनी करत होती आणि त्याच्यामुळे त्या कामगारांमध्ये रोष होता. अशा प्रकारच्या भरपूर कंप्लेंट ह्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि म्हणूनच या सर्व प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे याची मागणी आम्ही करतो.